नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, अधिक महिना चालू होत आहे आणि या अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा कधी करायची, कशी करायची, किती दिवस करायची आणि का करायची, त्याचप्रमाणे अधिक महिन्यात बहुतेक जण सत्यनारायण पूजा करत असतं किंवा ज्यांना सत्यनारायण पूजा करायची आहे, मग ती संकल्पयुक्त असू द्या किंवा संकल्प न करता तुम्ही केलेली असू द्या, मग ती तुम्ही 5 दिवसांसाठी, 11 दिवसांसाठी करा किंवा संपूर्ण अधिक महिना तुम्ही हे सत्यनारायण करणार असेल तर मग ते कसं करायचं. पूजा मांडणी रोज उचलायची का, रोज नव्याने मांडायची का. त्याचप्रमाणे आपण जी पानं ठेवलेली आहेत, फुलं ठेवलेली आहेत, कलशातील पानं जी आहेत ती सुकतात, पाणी कमी होतं, ती पानं कधी बदलायची, पानं बदलली तर चालतील का. बाळकृष्णाची मूर्ती रोज तशीच ठेवायची का, फोटो असेल तर काय करायचं. त्याचप्रमाणे पूजा मांडणी ही किती दिवस कशी ठेवायची याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. जे 5 दिवसांसाठी किंवा 11 दिवसांचं संकल्पयुक्त हे सत्यनारायण या अधिक महिन्यात करणार असेल त्याने त्याची सांगता कधी करायची, किंवा तुम्हाला 30 दिवसाचं तुम्ही हे सत्यनारायण करत असाल, एखाद्या दिवशी गावाला जायचं असेल, मासिक अडचण आली तर मग आपण काय करायचं, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतरांना ही माहिती शेअर करा, जेणेकरून या माहितीचा उपयोग तुमच्या निमित्ताने इतरांना देखील होईल आणि त्याचं थोडं तरी पुण्य आपल्याला हे प्राप्त होणार आहे. अधिक महिन्यात जेवढी तुम्ही अधिकाधिक सेवा करणार त्याचं फळ तुम्हाला अधिकाधिक पटीने हे जास्त मिळणार आहे. आपण श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करत असतो. श्रावण महिन्यात जी पूजा करतो त्याच्यापेक्षा ह्या महिन्यात जर का तुम्ही हे सत्यनारायण पूजा केली तर याचं फळ तुम्हाला श्रावण महिन्यापेक्षा अधिक पटीने जास्त मिळणार आहे. त्यामुळे या महिन्यात आपण जास्तीत जास्त चांगली सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही कुठली पण सेवा करा, या महिन्यात भगवान श्री हरी विष्णू यांची सेवा करण्याला महत्त्व आहे. तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकतात, नवनाथ ग्रंथाचं पारायण करू शकतात, तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतात, स्वामी चरित्र सारामृत पारायण करू शकतात, गीता अध्यायाचं पठण करू शकतात, रामायण ग्रंथाचं पठण करू शकतात, तुम्ही भगवद्गीतेचं पठण करू शकतात. म्हणजेच काय, तर या महिन्यात तुम्ही जी पण काही सेवा कराल, मग तुमच्या कुलदेवीची असू द्या, गुरूंची असू द्या, एखादा मंत्र तुम्ही घेतलेला असेल त्या मंत्राची सेवा असू द्या, याचं फळ तुम्हाला हे अधिकाधिक पटीने मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला शक्य होईल ती सेवा आवर्जून या महिन्यात करायची आहे. आता पहा, या महिन्यात आपण जेवढं चांगली सेवा किंवा जेवढं चांगलं कर्म करू याचं फळ पुण्य आपल्याला अधिक पटीने मिळणार आहेतच. परंतु जर का चुकून आपल्याकडनं ह्या महिन्यात वाईट कर्म झालं, वाईट गोष्टी आपण केल्या, तर याचं फळ देखील तुम्हाला वाईटच मिळणार आहे. याचं फळ अधिकाधिक पटीने तुम्हाला तुमचे वाईट कर्माने तुम्हाला याचं फळ मिळणार आहे. त्यामुळे जरी तुम्हाला कुठल्या सेवा करणं शक्य झालं नाही तरी निदान या महिन्यात वाईट कर्म तुम्हाला अजिबात करायचं नाही. बघा, आपल्याला अधिकाधिक पटीने पुण्य जरी कमवता आलं नाही तरी आपल्याला वाईट कर्म अजिबात कमवायचं नाहीये. नमस्कार, मी क्रांती पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या ह्या परिपूर्ण मराठी ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु बघू, आपण थोडा छोटा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. बघा, या अधिक महिन्यात आता 2026 मध्ये अधिक महिना हा 17 मेला चालू होत आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक महिना सुरू होत आहे आणि 15 जूनला हा अधिक महिना संपत आहे. ज्यांना सत्यनारायण पूजा संपूर्ण महिनाभर करायची असेल त्यांनी संपूर्ण महिनाभर ही सत्यनारायण पूजा केली तरी चालेल. ज्यांना 5 दिवसांची करायची आहे त्यांनी 5 दिवसांची करा, ज्यांना 11 दिवसांची करायची, ज्यांना 21 दिवसांची करायची आहे त्यांनी तितक्या दिवसांची करायची आहे. आणि ज्यांना यथाशक्तीने होईल तितकी किंवा होईल तेवढे सत्यनारायण ह्या महिन्यात करायचे असेल त्यांनी तेवढे करायचे आहे. सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही जर का संकल्प सोडून ही सेवा करत असाल, आता तुम्ही स्पेसिफिक जर का 5 दिवसांची, 6 दिवसांची, 10 दिवसांची अशी सेवा करणार असाल तर तुम्ही संकल्प सोडायचा आहे, त्यात बोलायचं आहे की मी ही सेवा 5 दिवसांची करत आहे, 11 दिवसांची करत आहे. आणि ज्यांना कंटिन्यू सेवा करणं शक्य नाही त्यांनी संकल्प सोडताना मी ही सेवा यथाशक्तीने करत आहे असं बोलायचं आहे.
मग तुम्ही 5 दिवसांची तुम्हाला सेवा करायची असेल तर ती 6 दिवसांची झाली तरी चालेल, 11 दिवसांची झाली तरी चालेल. तुम्हाला संकल्प सोडताना यथाशक्ती हा शब्द आवर्जून वापरायचा आहे. बघा, कारण कसं असतं ना, आपल्या संसारिक जीवनात काही अडचणी येतात, अचानक अशा गोष्टी घडतात की त्या गोष्टींना आपल्याला जावं लागतं, अचानक काही कामं येतात त्या कामाला आपल्याला जावं लागतं, अचानक अशा गोष्टी येतात की त्या आपल्याला माहिती नसतात आणि त्या घडतात आणि त्यावेळेस आपल्याला तिकडे जावं लागतं. मग त्या दिवशी आपली सेवा होत नाही, खंड पडतो. यासाठी सेवा करताना आपण ती यथाशक्तीने करत आहोत असं आपल्याला बोलायचं आहे. आता सेवा कशी करायची बघा. जसं प्रत्येक महिन्याला आपण हे सत्यनारायण पूजा करत असतो, प्रत्येक महिन्याला आपण कशी पूजा मांडणी करतो, अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्या पूजेची मांडणी करायची आहे. आता आपण महिन्यात एकदा सत्यनारायण पौर्णिमेला करतो, मग त्या दिवशी आपण पूजा मांडणी करून ही पूजा दुसऱ्या दिवशी आपण उचलत असतो. मग आता तुम्हाला जर का 5 दिवसांचं, 6 दिवसांचं, 30 दिवसांचं ही पूजा करायची असेल तर मग काय करायचं. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण हे सत्यनारायण का करायचं. बघा, आपल्या सांसारिक जीवनात भरपूर अडचणी असतात. खूप सेवा करून, खूप काही गोष्टी करून आपल्याला फळ मिळत नसेल, आपल्या अडचणी दूर होत नसेल, काहीही करून आता संतान प्राप्ती होत नसेल, घरात वादविवाद असतील, इतर गोष्टी असतील, आर्थिक अडचणी असतील, पैशाच्या समस्या असतील, नोकरी मिळत नसेल, मूलबाळ होत नसेल, संतान सुख प्राप्त होत नसेल, मुलं आपलं ऐकत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, कामात प्रगती होत नसेल, घरात आजारपण असेल, आर्थिक अडचणी, पैसा येतो तो पुरत नाही, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला आवर्जून सत्यनारायण पूजा करायची आहे. ज्यांना काहीही करून अडचणी कमी होत नसेल, मार्ग मिळत नसेल, त्यांनी आवर्जून या अधिक महिन्यात तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला होतील तेवढं तुम्ही सत्यनारायण तुम्ही हे करायचं आहे. हे झालं पहिलं. दुसरं म्हणजे पूजा मांडणी आपण जशी करतो तशीच आपल्याला करायची आहे. आता जर का तुम्ही 6 दिवसांचं, 5 दिवसांचं संकल्पयुक्त ही पूजा करणार असाल तर मग तुम्हाला पहिल्या दिवशी पूजा मांडणी करायची आहे. तुम्हाला 5 दिवस ही पूजा मांडणी तशीच ठेवायची. पूजा मांडणी तुम्हाला अजिबात हलवायची नाही. आणि 5व्या दिवशी, 5 दिवस झाल्यानंतर 6व्या दिवशी तुम्हाला या सत्यनारायण पूजेची सांगता करायची आहे. तुम्ही 11 दिवसांचं करणार असाल तर 11 दिवस कंटिन्यू तुम्ही संकल्प सोडला असेल तर कंटिन्यू तुम्हाला रोज सत्यनारायण पूजा करायची आहे. आणि 11 दिवस झाल्यानंतर तुम्हाला 12व्या दिवशी याची सांगता करायची आहे. आता जे अधिक महिन्यात यथाशक्तीने किंवा 30 दिवसांचं तुम्ही जर का हे सत्यनारायण करणार असाल तर मग तुम्ही कसं करायचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना 5 दिवसांचं, ज्यांना 11 दिवसांचं, ज्यांना 21 दिवसांचं सत्यनारायण करायचं असेल त्या महिलांनी काय करायचं, तुमची मासिक धर्म, तुमची तारीख जी असेल ती तुमची तारीख होऊन जाऊ द्या, त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करा, म्हणजे सेवेला खंड पडणार नाही. आता ज्यांची तारीख पुढे असेल त्यांनी सेवा सुरू केली तरी चालेल. आता 30 दिवसात कधी ना कधी तुम्हाला या सेवेसाठी खंड पडणार आहे. काही जण कसं करतात की 2-3 दिवसांनी जर का तुमची तारीख असेल आणि तुम्ही जर का सेवेला उद्यापासून सुरुवात केली आणि परत लगेच 2 दिवसांनी खंड पडतो, मग असं तुम्ही करूच नका. तुमची तारीख होऊन जाऊ द्या, तारीख झाल्यानंतर तुम्ही सेवा करा, म्हणजे सेवेमध्ये तुमचा खंड पडणार नाही. जे 30 दिवसांसाठी किंवा 21 दिवसांसाठी सत्यनारायण पूजा करणार आहे, जर का त्यांच्यामध्ये मासिक धर्म आला तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करायचे आहेत, तेवढे दिवस तुमची सेवा थांबवायची आहे तुम्हाला आणि त्यानंतर पुन्हा ही सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. दुसरं म्हणजे ही सेवा करताना तुम्ही संकल्पयुक्त जर का सत्यनारायण करणार असाल तर तुम्हाला तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही, परान्न तुम्हाला घ्यायचं नाही. बघा, मांसाहार करायचा नाही, परान्न तुम्हाला घ्यायचा नाही आणि तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. जर का तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी सेवा करतात ना तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आता जे 30 दिवसांसाठी सेवा करणार आहात त्यांनी काय करायचं, त्यांनी पहिल्या दिवशी पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे आणि 30 दिवस तुम्हाला पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे. मग आता 30 दिवस पूजा मांडणी ठेवली तर बघा, आपले पानं सुकतात, कलशातलं पाणी कमी होतं, कलश खराब होतो, पूजा खराब होते. तर मग अशा वेळेस तुम्ही जो फोटो ठेवला आहे तो फोटो तुम्ही रोज पुसू शकतात. रोज नवीन तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे. रोज पौर्णिमेला जशी आपण पूजा करतो, बघा, पौर्णिमेचं सत्यनारायण करायला आपण जशी पूजेची पूजा करतो मांडल्यानंतर, तशीच पूजा तुम्हाला रोज करायची आहे. रोज तुम्हाला सुपाऱ्या उचलायच्या नाही, तुम्हाला बाकीचं काहीच उचलायचं नाही. रोज तुम्हाला कलशाची पूजा करायची, फोटोची पूजा करायची, बाळकृष्णाची जी मूर्ती ठेवली आहे तुम्हाला ती उचलून घ्यायची आहे, तामणात ठेवायची. बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने, पंचमृताने अभिषेक घालायचा आहे. मूर्ती पुन्हा तुम्हाला तांदळात ठेवायची आहे. तुम्हाला मूर्तीला हळदी कुंकू, अष्टगंध फुलं नव्याने अर्पण करायची आहेत. जुन्याची फुलं वाहिलेली आहेत ती पूर्ण काढून घ्यायची आहेत.
खडीसाखर तुम्ही जी रोज ठेवतात ती तुम्ही काढून घेऊ शकतात, रोज पुन्हा दुसरी ठेवू शकतात किंवा तीच ठेवली तरी चालेल. त्यानंतर आपण जी शिळी फुलं वाहिली ती काढून घ्या, पुन्हा नव्याने फुलं व्हा. सुपारी खाली जी पानं आपण ठेवलेली आहे ती पानं सुकली असेल तर तुम्ही सुपारी उचलू शकतात, ती पानं तुम्ही बदलून टाकायची आहे. कलशातील पानं सुकली तर कलशातील पानं तुम्ही बदलू शकतात. कलशात पाणी कमी झालं असेल तर कलशात तुम्ही पाणी पुन्हा टाकू शकतात. कलश खराब झाला असेल तर तो पुन्हा काढा, त्यातलं पाणी बदला, कलश पुन्हा स्वच्छ करा आणि पुन्हा तो कलश तुम्हाला ठेवायचा आहे. म्हणजे काय, आपण ज्या काही गोष्टी आहेत ज्या सुकतात, खराब होतात, त्या तुम्ही काढायच्या आहेत. कपड्यावर धूळ पसरली असेल तर तुम्ही कपड्याने ती धूळ स्वच्छ करू शकतात. फक्त तुम्हाला चौरंग हलवायचा नाही, कपडा उचलायचा नाही, तुम्ही मांडलेले तांदूळ असेल, काही असेल, त्या गोष्टी तुम्हाला हलवायच्या नाहीये. तुम्हाला अखंड दिवा जर का लावायचा असेल तर तुम्ही अखंड दिवा लावू शकतात. आणि जर का तुम्हाला अखंड दिवा लावायचा नसेल तर पूजा करताना तुम्ही तुमचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. थोडक्यात काय तर पहा, संकल्पयुक्त सेवा करत असाल तुम्ही 5-6 दिवसांची तर यामध्ये बघा 5-6 दिवस कलशामधले पानं तसे राहतात, ते काढायची गरज पडत नाही. सुपारी खालची पानं देखील तशीच राहतात, ती तुम्हाला बदलायची गरज नाही. त्याचप्रमाणे बघा, रोज तुम्हाला थोडासा का होईना तुम्हाला शिरा करायचा आहे, प्रसाद तुम्हाला करायचा आहे. तुमच्या घरात जेवढे व्यक्ती असतील तेवढ्यांसाठीच रोज तुम्हाला प्रसाद करायचा आहे आणि रोज तो तुम्हाला संपवायचा आहे. हा प्रसाद आपण घरातल्या व्यक्तीनेच खायचा असतो, बाहेरच्यांना हा प्रसाद द्यायचा नसतो. आता या संपूर्ण महिनाभरात जर का एकादशी आली, उपवास असेल, तर त्या दिवशी काय करायचं? मग त्या दिवशी तुम्ही प्रसाद बनवण्याऐवजी तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे. आता त्यानंतर बघा, आपण ही पूजा आपल्या देवघरात मांडायची आहे. आपल्याला रोज आपल्या देवघरातली पूजा करायची आहे, त्यामुळे तुम्ही देवघरासमोर ही पूजा मांडणी करू नका. ही पूजा मांडणी तुम्ही देवघराच्या एका बाजूला करा, म्हणजे कसं आपल्याला रोजची देवपूजा देखील करता येईल. त्यानंतर आपल्याला रोज पूजा करायची आहे, रोज सर्व गोष्टी अर्पण करायच्या आहेत, प्रसाद बनवायचा आहे आणि रोज आपल्याला सत्यनारायण कथेची 5 अध्याय रोज वाचायचे आहे, रोज आरती करायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला हा प्रश्न पडतो, रोज कथा वाचायची का? तुम्ही रोज सत्यनारायण पूजा करत आहात तर तुम्हाला रोज कथा वाचायची आहे, आरती करायची आहे. आता कथेचं बघा, तुम्ही पूजा मांडणी करा, त्याच्या बाजूला तुम्ही एका पाटावर तुम्ही तुमचा हा सत्यनारायण कथेचा ग्रंथ तुम्ही ठेवू शकतात. वाचायला घेताना तुम्ही वाचायला हा ग्रंथ घ्या, वाचन झाल्यावर पुन्हा हा उचलून तुम्ही बाजूला ग्रंथ ठेवू शकतात. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता 5 दिवसांची तुम्ही पूजा करणार असाल तर तुम्हाला तेव्हा पण तसंच करायचं आहे आणि 30 दिवसांची करणार असाल तर तेव्हा पण तुम्हाला तसंच करायचं आहे. आता 30 दिवसांचं तुम्ही हे सत्यनारायण पूजा करत असताना जर का तुम्हाला एखाद्या दिवशी बाहेरगावी जावं लागलं, मग काय करायचं? मग त्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी उचलू नका. तुम्ही त्या दिवशी बाहेरगावी जाऊन आला तरी चालेल, पूजा मांडणी तुम्हाला तशीच ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुमचं जे पारायण आहे, तुमची जी सत्यनारायणाची पूजा आहे ती तुम्हाला कंटिन्यू तशीच पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे त्या दिवशी जर का तुम्हाला तुमचं वाचन करता नाही आलं तरी चालेल, कारण तुम्ही संकल्प सोडताना तुम्हाला यथाशक्तीने मी हे सत्यनारायण पूजा करत आहेत असं तुम्हाला उचलायचं आहे. आता जर का तुम्हाला गावाला 5-6 दिवसासाठी जायचं असेल किंवा 8 दिवसासाठी जायचं असेल किंवा 4 दिवसासाठी जायचं असेल, मग अशा वेळेस तुम्ही तुमची सत्यनारायण पूजा जी आहे ती त्या दिवशी करून घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही पूजा मांडणी संपूर्ण उचलून घ्यायची आहे. तुम्ही गावाला जाऊन आल्यावर पुन्हा तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आणि पुन्हा तुम्हाला तुमचं हे सत्यनारायण पूजा कंटिन्यू करायची आहे. एका दिवसासाठी जायचं असेल तर तुम्ही पूजा नाही उचलली तरी चालेल, परंतु 5-6 दिवसासाठी जायचं असेल, 8 दिवसासाठी जायचं असेल तर तुम्हाला ही पूजा मांडणी तशीच ठेवायची नाही, ती तुम्हाला उचलायची आहे. आता प्रश्न राहिला, ह्या जर का संपूर्ण महिन्यामध्ये, अधिक महिन्याच्या संपूर्ण महिन्यामध्ये जर का फक्त तुम्हाला गुरुवारी सत्यनारायण पूजा करायची असेल किंवा तुम्हाला 8 दिवसातनं एकदाच सत्यनारायण पूजा करायची असेल तर तुम्ही त्या दिवशी, ज्या दिवशी पूजा करणार आहात त्या दिवशी पूजेची मांडणी करा, संपूर्ण दिवसभर पूजा ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही पूजा मांडणी उचलायची आहे. त्यानंतर आपण जो प्रसाद आहे तो घरातल्यांनीच खायचा आहे. त्याचप्रमाणे आता बघा, ज्या पद्धतीने आपण पौर्णिमेला आपल्या पूजेची सांगता करतो त्याच पद्धतीने आपल्याला याची सांगता करायची आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर का 30 दिवसांचं, 21 दिवसांचं संकल्पयुक्त किंवा 30 दिवसांसाठी तुम्ही हे सत्यनारायण पूजा करणार असाल तर तुम्हाला तुमची एक वेळ निश्चित करायची आहे. आपण पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करत असतो, तर आता आपण 30 दिवस, 21 दिवस, 11 दिवस हे सत्यनारायण पूजा करणार आहोत. तर तुम्हाला ही पूजा
तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता. प्रदोष काळात केली पाहिजे असं काही नाही. तुम्ही सकाळी सुद्धा ही पूजा करून तुमचं कथेचं वाचन तुम्ही करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता. फक्त तुम्हाला तुमचा एक वेळ निश्चित करायचा आहे. मग रोज तुम्ही सकाळी करणार असाल तर रोज सकाळीच पूजा करा, संध्याकाळी करणार असाल तर रोज संध्याकाळी करा. एखाद्या दिवशी जर का आपल्याला काही कामानिमित्त त्या वेळेत बाहेर जायचं असेल, मोठं काहीतरी इमर्जन्सी काम असेल, तर मग अशा वेळेस तुम्ही सकाळचं संध्याकाळी किंवा संध्याकाळचं सकाळी त्या दिवशी तुम्ही ते वाचन करू शकतात, पूजा तुम्ही त्या दिवशी करू शकतात. हा झाला एक महत्त्वाचा नियम. कारण आपल्याला आपण ज्या वेळेत हे पूजा करणार आहोत ती सातत्य त्याच वेळेत ठेवून आपल्याला सातत्याने ती एकच वेळ निश्चित करून त्याच वेळेत आपल्याला आपली सत्यनारायण पूजाही करायची आहे. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. दुसरं म्हणजे आपल्याला एका दिवसासाठी बाहेरगावी जायचं असेल आणि आपण संध्याकाळी परत येणार असेल तर अशा वेळेस आपण संध्याकाळी घरी आल्यावर आपण सत्यनारायण पूजाही करू शकतो. तर या पद्धतीने आपल्याला या अधिक महिन्यात सत्यनारायण पूजा करायची आहे. याचप्रमाणे अधिकाधिक आपल्याला इतर सेवा देखील करायच्या आहे. अधिक महिन्यात आपण जावयाचा मानपान देखील करत असतो, मान सन्मान करत असतो, आईची देखील ओटी भरत असतो, आपल्या कुलदेवीची देखील सेवा करत असतो, आपल्या गुरूंची देखील सेवा करत असतो. या महिन्यात दान धर्म करण्याला अतिशय महत्त्व आहे. या महिन्यात दीपदान करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे. या संपूर्ण विषयांची व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेले आहेत. अधिक माहितीसाठी आपण आवर्जून चॅनेलला व्हिजिट करायचे आहे आणि त्या अधिक माहितीची व्हिडिओ आपण पाहायची आहे. या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न मी नक्कीच करेन. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.